भारतीय जनता पार्टी सांगोला तालुका यांची प्रमुख कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची प्रमुख पदाधिकारी यांची मीटिंग होती। येणारी 2024 विधानसभा याच्या अनुषंगाने मीटिंग लावली होती। कारण असं होतं की गेल्या लोकसभा झाली त्याला दक्षिण मंडळ हे 10,800 मतांनी लीड दिलं। मग आता जो महायुतीचा जे उमेदवार आता देणार आहेत, कुणी असू दे उमेदवार आमचा, पण आम्ही त्याला 10,800 ने लोकसभेला दिले होते। त्यावेळेस आम्ही 20,000 लीड कसं जाईल ही प्रयत्न करण्यासाठी मीटिंग केली आणि कार्यकर्त्यांनी निर्धार पण केलेला आहे दक्षिण मधल्या सर्व की आपण महायुतीचा उमेदवार सांगोला तालुक्यातून निवडून आणायचं। आणि हे नुसतं कार्यकर्त्यांनीच आमचं ठरवलं नाही, तर हे सर्व सांगोला तालुक्यातल्या जनतेने ठरवले। सांगोला तालुक्यातल्या जनतेनं सांगोला तालुक्याचा महायुतीचा आमदार करायचं म्हणून ठरवलंय, पण महाराष्ट्रातील पण सर्व जनतेने ठरवलेलं आहे की महायुतीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि सरकार हे राज्यात महायुतीच आलं पाहिजे। कारण जी जनतेची विकास कामं जी केलेली आहेत ते फक्त महायुती सरकारने केलेली आहे। महाराष्ट्रातील जनतेनंच ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आणायचं। ज्या पद्धतीनं देशात मोदी सरकार आले, महायुती सरकार आलेलं आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्येही महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि मुख्यमंत्री हा महायुतीचा झाला पाहिजे। जनतेने निर्धार केलेला। आपण जे सध्या विद्यमान आमदार शाजीभाऊ पाटील असतील आणि जे माजी आमदार दीपक बाबा असतील यांच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर ही दोन्ही बलाढ्य नेते आणि राजकारणात मोडलेले नेते आहेत। तरी आम्ही वरिष्ठ लेवलनं जो उमेदवार देतील महायुतीतून तो उमेदवार निवडून आणण्याचं काम हे आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहे आणि आम्ही निवडून आणणार आहे। मग उमेदवार कोणी देऊ द्या, त्याच्यामुळं बापू आबा हे समंजसपणेनं कुठं ना कुठं यांचा विषय निघेलच। त्याच्यामुळं सांगोल्यातील जनतेनं काळजी करण्याचं कारण नाही। 2019लाही गुलाल युतीचा होता, 2024लाही गुलाल आपला युतीचाच असणार आहे।